अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून अपहार केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं अटक करून त्याच्याकडून 1 लाख रुपये किमतीची होंडा ॲक्टिवा जप्त केली आहे। सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी हर्षल भरत ठोके वय 22 राहणार सोमेश्वर कॉलनी सातपूर नाशिक याचा शोध गुन्हे शाखा युनिट 2चे पथक घेत होते। यावेळी पोलीस अंमलदार महेश खांडबहाले आणि तेजस मते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सोमेश्वर कॉलनी परिसरात असल्याचं निष्पन्न झालं। प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते आणि जितेंद्र गजिरे यांच्या पथकानं सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं। या तपासादरम्यान आरोपीकडून अपहार केलेली 1 लाख रुपये किमतीची होंडा ॲक्टिवा जप्त करण्यात आली। आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला। गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट 2ला यश आलं असून या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येते। आरोपी विरुद्ध पुढील तपास सातपूर पोलीस ठाणे करत आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।